पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरि विना सारा व्यर्थ भ्रम शुक यज्ञवल दत्त कपिल मुनी हरीशी मानूने हरी झाले. असं आहे का? हरीशी जाणूने हरी झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू. साधू संत गेले पुढे घरी. साधू संत गेले आनंदी राहिले हरिनाम झाले. एका जनार्दनी मांडिले दुकान पडतुला देतो मोलाविन सर्व वस्तू. हरिमुखी गाता हरमनी दया न मागुता जन्म घेणे. पांडुरंगा करू करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्याय जय जय संवेद्या आत्मरूपा विठ्ठला. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विना सारा व्यर्थ भ्रम. आज सेवेकरता निवडला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर यांनी गेले 400-500 वर्ष झाले हा हरिपाठ आपल्याला अनुदान मध्ये दिलेला आहे. त्या अनुदानची वस्तू माणूस जास्त निष्काळजीपणा करतो. कारण लोकांना अवघड पाहिजे. आता अवघड आधीच प्रपंच अवघड आणि त्याच्यामध्ये आणखीन अवघड. आता इथले जे महात्मे आहे साधू संत आपले महाराज त्यांनी बी अवघडामध्ये कधी शिरले नाही. अवघडा करून काय करायचं? ते साधे सुधे माणसं साधे मराठी बोलणारी यांच्या गळी उतरणं असं बोलावं का काही बोला. काही बोलल्याना कल्याण होणार नाही, तुमचं होणार नाही, जगाचं होणार नाही. विठ्ठला विठ्ठला सारे वेद त्यांनी उपनिषद सारे वाचलेले आहे. पण आपल्या करता कसे झाले? लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मन लहान का इतकी बुद्धी आपण मोठ दिसाला. पण आपली बुद्धी कशी या वरामध्ये आहे महान, परंतु आपण परमार्थामध्ये फार लहान आहे. मग लहान माणसाला लहान शब्दात सांगा का भारी भारी शब्दात? लहान लहान जरी हळुवारपणा अंगा येईल तरी हे उपयोगा जाईल. नाही तर गोठी होईल मुख्या बैऱ्याची. विठ्ठला विठ्ठला
गावामध्ये कृष्ण परमात्माच्या अष्टमीनिमित्त हा सोहळा गेले मी 20 वर्षापासून या सोहळ्याला हजर आहे. परंतु महाराजांची घडवून लावलेली आहे आपल्या शेतकरी समाजाकरता. न तर ह्या महाराज लोकांनी गावाला आपल्या माती ठेवली. ती माती जसं 4 जण भाऊ आळंदीला बसले सांगदेवाला भेटण्यासाठी, तिथली माती लोकांनी ठेवली नाही. विठ्ठल नुसतं महात्म्याचं दर्शन, नुसतं महात्म्याचं ऐकल्यावानी केलं तर आपलं अवकल्याण होत असतं. म्हणून काय जर हुकलं तर हुकू द्या, पण परमार्थामध्ये हुकून देऊ नका. कारण की सामना करावा लागणार आहे एक दिवस. कळो येईल अंत काळी ही गुण ध्यानात ठेवा. उगाच दुसऱ्या काही गरमीमध्ये येऊ नका. इथं पैसा गुरमी चलत नसती. इथं पैसा तिकडं खालतं त्या मोठ्यात तिकडं इकडे पैसा जमत नसतो. इकडे पैशाच्या गरमीत राहू नका. कोणत्याही एका फालतू अशा गरमीत राहू नका. कारण की हे फार मोक्षाचं महान ठिकाण आहे. आणि त्यात योगायोगाने ह्या गल्लीमध्ये हे जे सभा मंडप लावला फार एकांत आहे. ज्या लोकांना मुक्त व्हायची इच्छा आहे तेच इथे येऊ शकतात, आवर्जून येऊ शकतात. कमी उद्धार परमार्थ हा वित्ताचा आहे का चित्ताचा आहे? परमार्थ वित्ताचा नाही, परमार्थ चित्ताचा आहे. तुका म्हणे चित्त. आणि हे चित्त कशाला म्हणा? ही काही एखादी पीएचडी करायची नाही, फार सोपं आहे. पण सोपं आहे म्हणून लक्ष देऊच नाही का? सोपं आहे म्हणून लक्ष देऊच नाही का? लक्ष देण्याकरता सोपं केलं महाराजांनी. कारण ते दयाची मूर्ती आहे. तुमचं कल्याण आताच व्हायला पाहिजे, उद्या काही सांगता येत नाही. कारण की साऱ्या अवस्था किती आहे. आता ही कोणती अवस्था आहे? आपण कोणत्या अवस्थेमध्ये कीर्तन चालू आहे? आणि 2 अवस्था आपल्या पूर्ण आयुष्यात. विठाला विठाला आपल्या कामाची कोणती अवस्था आहे? बोध कुठं होईल, बद्ध कुठं राहील. स्वप्नामध्ये काय आपला निर्णय घेता येत नाही आणि सुसुप्तीमध्ये सुद्धा आपला निर्णय घेता येत नाही. मग आपल्या कामाची कोणती? आणि त्या कामात काम 100 काम. कसे घरात घरकुल. आता कसा नाही होता येईल. आणि आयुष्य चालू आहे का बंद आहे? चालू आहे. चाललं ते वेगान चाललं. आणि त्याच्यामध्ये फक्त जागृतीमध्येच पाहुणे, त्याच्यामध्ये रावळे, त्याच्यामध्ये पित्र, हे काय. आणि आपला सावध होण्यासाठी किंवा संताला आपल्याला बोध करण्यासाठी कोणती अवस्था श्रेष्ठ आहे? जगदोगी जगदोगी. कोणत्या अवस्थेमध्ये? म्हणजे 30 वर्ष आयुष्य असलं तर 20 वर्ष ह्या दोहीला खाल्ली. कोणा कोणा? 10 उरली. त्यामध्ये अर्धरात्र खाय मध्ये बालक तो पिढा रोग शय काय भजनाशी. आणि मग सुद्धा भेटला पाहिजे. काही नाही भेटलं, शेतीमाला रास्त भाव नाही भेटला, ते पुरुषार्थ आहे.
परंतु महाराज पुरुषार्थाला लोक जागे झाले नाही, आपण मस्त कसोटी केली आणि 15-15 वर्ष त्या भीक नको हवे घामाचे. आता हे लाडक्या बहिणीला कुणीला कोणाला माहिती आहे विठ्ठल आपला यावर काही बोलायचं नाही, परंतु परमार्थ जी परम सिद्धी आहे ती आपल्याला हातात घेता येते आणि ती हातात घेण्याकरता विठ्ठला विठ्ठला एकतरी होईल अनुभवावी आणि त्या अनुभवामध्ये जगा, अनुभवात येणाऱ्या जगा होईमध्ये जगा. कारण की तुमची आमची सोय कशामध्ये होईमध्ये आहे, होईमध्ये आहे. फार थोडं आहे, घाबरू नका तुम्ही. व केलं तोंड केलं मग कसं होईल, काय होणार नाही, चांगला होणार आहे. विठाला विठाला मोकळं काम केलेलं आहे. पण आपण लक्षात ठेवा, आपल्या करता नाही सांगता आलं, नाही सांगता आलं, पण जेव्हा तर काय हा कीर्तन करणं म्हणजे काय करणं, खाऊन वाढणं आणि तुम्ही नुसते जेवतात काय हरकत नाही. कारण हे जेवण्याकरताच हे कोणतं जेवण आहे, सिद्धांताचं, दृष्टांताचं सुद्धा नाही, सिद्धांताचा हा हात आहे. आणि हे हात तुमच्या हाताला आला पाहिजे. हरियाला हाता त्याची सरली. मग पहा पुढं 84 बी आपल्याला काय हाले हे बी आपला प्रत्यक्ष अनुमानानं कळतं. आताच कळतं आणि मागचं कळतं आणि पुढचं बी कळतं. महाराज म्हणत असतात की ह्या ठिकाणी कळणं सारखंच आहे. आणि मध्ये पाहिलं ना काय हो, इथं आरती नाही, देवाचं नाव नाही, हे कळणं न कळणं, हे बदलणार हे बदल. पण हा धंदा खरा आहे, इथून तर आळंदीपर्यंत हा धंदा खरा आहे. पण आपल्याला गैरगुंग्या महाराजाच्या आपल्याला नाद लागला आहे. हरी जय जय राम, अरे हे भर गावाचे येणे काय म्हणाली, येणे होईलच काय. आणि असे गावाची गावं त्यांनी पिंजून काढली ना, तुझं आपलं कोणाचाही बोट शिरत नाही. पण आम्ही शेअर देऊ बाहेर काढे. विठाला हा परमार्थ माझा आहे, हा परमार्थ दुसऱ्या कोणाचा नाही. माझं कल्याण ह्या ठिकाणी आहे. उद्धार मला पावलं पाहिजे, कारण की मला सुख दुःखाचे धनके मला बसते, जन्म मृत्यूची आठवणी काय सांगू गर्दीची. पण मी निश्चय करायला पाहिजे, रात्री सारे झोपी गेल्यावर मी उठून बसायला पाहिजे, माझं चिंतन करायला पाहिजे. काळजी हे आपलं घरचं वावर आहे का बटन केले आणि तुम्ही बट्यासारखं गवत चाललं, ते गवत खाल्लं माग असं करू नका. कारण की नरदेहाचे निज्ञाने स्वच्छता आनंद पदवी. तुम्हाला पदवी आहे, नुसतं लक्षात घ्यायची का पदवी निर्माण करायची, मोक्ष निर्माण करायचा का आहे ते आधीच आहे. बरी काय की जे बुद्धी तैशी. मग महाराजांचा सारा झोप बुद्धीवर आहे का शरीरावर आहे. आणि बुद्धी तुम्हाला आता आहे, बुद्धी कशाला म्हणा हे कोणाला माहिती नाही. महाराज लोकांना माहिती नाही बुद्धी म्हणजे काय, इतके बुद्धी आहे महाराज लोक. विठ्ठला विषय हा आणि फार सोपा आहे, आपल्या माहितीचा आहे ना, आपल्या अनुभवाचा आहे. जरी साऱ्या प्राण्याला सारखं कळत असलो पण ह्या प्राण्याला वळत कळणं सारखं आहे. मुंगीला बी कळतं ऊन पड्या सावती कळणं सारखं आहे, ज्ञान सारखं आहे, पण वळणं अवघड आहे. आणि त्याला वळणं येत नाही की त्याला कळत नाही.
आणि इथं वळत, कारण पृथ्वी घट्ट आहे. सामान्य रूपाला तिथं ज्ञान आहे आणि विशेष रूपाला सुद्धा ज्ञान, कारण की दोन ज्ञान आहे. आणि म्हणून आपला काय होतं, वळत. आणि वळल्यामुळं आपल्याला हरी आता आपला देव हे का लोकांचा आहे, आपला तो आता हा पाहिजे. जर जर आपण ओळखला मग तो कळत असतो. आवड हात नाही कळाला तर तो कस काय कळत. दगडामधला देव कवा कळत असतो माहित तुम्हाला, ह्यो जर कळाला तर तो कळत असतो. आता इथं ह्योच कळाला तर तो कस काय कळत. विठाला विठाला म्हणून महाराज सांगतात, तेच सांगतात. का सांगतात, अरे तिथं आपण अडकलो. तसा अडकलो आपण, निवडा आपण करी नाही इमानदारी ना. आणि हा प्रश्न इमानदारीचा आहे. इथं भोंदूगिरी चालणार. येथे काय कुणाचे गेले, ज्याचे त्यांनी कोणा काय संताची वाक्य, ज्याचे त्यांनी अनहित केले. आणि अनहित म्हणजे कोणतं, फक्त देहाला मी समजणं, याच्यासारखा मूर्खपणा या जगात कोणता नाही. विठाला विठाला आणि तो जो अहंकार आहे, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी. महाराज इतकं पाप आज तुम्ही पुण्य सांगा किती करणार. मग देहाला मी न म्हणणं यासारखं पुण्य कुठंच नाही. आणि ते पुण्य होत असतं, ते बी पुण्य होत असतं. आणि या पंक्तीचं हे दान धर्माचं हे सुद्धा पुण्य होत असतं. पण ते पुण्य फार श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे, ते नाम किती श्रेष्ठ आहे, ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. मी देहाला न म्हणता जी केलेली आहे. कोटी कोटी यज्ञ नामस्मरण सध्या चालू आहे. गाव का बंद झालेलं आहे. हे सप्तेवर आले नामस्मरणाचा तोफा काय लावून राहिले. नामस्मरण चालू आहे, पण नामस्मरण चालू असताना कस काय लोक सुधारणार. अहो एका सप्त्यामध्ये 4 तरी लोक पास व्हायला पाहिजे ना. ही वार्षिक परीक्षा आपली वार्षिक, म्हणजे ही गोकाष्टमी तर ती गोकाष्टमी. मग या मास्टर लोकांचा गुन्हा आहे का पोराचा गुन्हा आहे मला काहीच कळणार. अहो तिथं तरी काही टक्के 70% 80% हे लागतो रिझल्ट. इथं रिझल्ट काही लागणार. ह्या भागाला रिझल्ट लागलेला आहे मला माहिती. पण गाव लोक म्हणजे जास्त बिघडे सत्य करून का कमी बिघडे. अवघी चिंता वाढली का अवघी चिंता वाढली. मला फोन आला धारकाल्यानं, आमचे मित्र हिंगोले म्हणून. ते म्हणले महाराज आज 25 वर्षाच्या पूर्वी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ही गाडगे महाराज कीर्तन होतं 12 कोसले. तेच लोक इथे बिघडले नव्हती. पण आता गाव सोबती 51वा सप्ताह, कोणी म्हणता हा आमचा 15वा सप्ताह. आणि सारे मार्क शून्य नाही 5 होय ना. 5 तर लांबच राहून लोक बिघडले. इथं कारण काय झालं. चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्याचं नाम घ्यायचं ते माहित नाही. कोण माहित नाही. मंडप लावलेला आहे, सारे वर्मा आहे, ते सारे आल्या, पण नवरदेव कोणता हेच माहित नाही. हे वजत्री चालू आहे. महाराज वजत्रीला लय किंमत बरं का. वदात्री गलवारा न करणे. कारण की कसं आहे ते एक डोळे जीवाचं काय व्हायचं. हा म्हणजे जीव शिव दोन्ही हरिरूप
तरंग. मग रिकाट काय येईना, नामीचा लक्षात अर्थ माहिती. कारण की देव कोण आहे, राम कोण आहे. ते म्हणजे हे काय राम आणि हे मी याचे भागत होय काम. इतकं जर सोपं असतं तर आतापर्यंत का लोक सुधारले नाही, लोक का फेकले, काही चालीमध्येच फेकले. जय जय अरे हा तिला हांगता का काय ना, तिला अंतकरण शुद्धी ना कशाची शुद्धी, सारे बेशुद्ध काम होत चाललं. चिंतनाचा का नाही, विषय नाही. आणि जिथं देवाकडे जाण्याचा मार्ग आहे तो विचारानं जावं लागेल का पायी पायी जावं लागेल. काही चालले पायी पायी. अरे मला येऊन मला येऊन कुठं जातं रे वारीला. आता अशा वाऱ्या लोकांनी किती केलं नाही का, त्याला काय भेटणार ते मला तिने भिसून तरी आणा घातला पुण्या. कोणी पारले आणले, कोणी ते नाही. आता कोणता पडा देव ते रामदेव बाबा पतंजली आणल्या, कोणी चादरी आणल्या, कोणी छत्र्या आणल्या. ते मला तुमची झाली वारी. म्हणलं हा काल वारी हे काय तुम्हाला सुद्धा घ्या. म्हणजे नाम काना, ज्ञान काना आणि मी काना आणि तू बी काना. फक्त दिवाले घाय शिरा चिरा करू बदाम ते टाकते. ते काम ते किसमिस असते ती खोबऱ्याची ते वर मस्त टाकते. माऊली ते म्हणले आम्ही तिकून शिरा येऊ, आम्ही इकडे हाणला. हे सर काम. पण परमात्मा हा ते म्हणजे परमात्मा काय आहे म्हणजे भोजन ती काय म्हणले देहत्वाची देव भोजन ते भक्ती वरण ते मुक्ती पाखंड्याची. आता असल्यावर लोक सुधारते का आणखी खराब होते ना. शेतीचा मालक तिकडे कामाचे ना इकडे कामाचे. म्हणून सावध व्हा. कारण तुम्ही लय फिरले नाही आणि तुम्हाला लय मार्गाचा अनुभव नाही, पण आम्हाला जवळून अनुभव आहे. पण काय करता त्याचे शिष्य असे त्याच्यावर आपण त्याला बोलू ना, त्याच्यावर शिष्य आपला हात काय महाराज. म्हणून काही घालू नका. सत्य सत्य सत्यच असत. आणि जर सत्य ते तुमच्या लक्षात आलं न करता पांडवा भजन झाले, त्यांनी काही जरी नाही केलं त्याचं भजन सुरू येईल. केव्हा भजन सुरू होईल, तुम्ही फक्त तुम्हाला ओळखलं ते दिवस तुमचा सोन्याचा आहे. मग तुम्ही तुम्हाला का ओळखू येईल. तुम्हाला मी भय वर्धासन किंवा देव वर्धासन ते तुमचा निश्चय. कोणाचा निश्चय ज्याचा त्याचा आहे तो. आणि पहा जर निश्चय नाही लागला तर चिंतन समजून सांगला अनेक महात्मे अशी घटना फिरून येणार नाही आयुष्यामध्ये. म्हणून हा जोडून सांगतो तुम्ही लक्ष अहो काय नाही राव त्याचे तेच नाही ते फार गुहे मारा. आळंदीची ताई पैठणला आल्या. नाथ भागवत लिहायचं काय लिहायचं भागवत लिहायचं बिन वाचायचं दोही का म्हणते. हाताची सेवा होईल आणि तोंडाची सेवा होईल. सहज आम्ही तिथं पंधरवाडी आम्ही तिथं असतो आणि आमचे 4-10 लोक घेऊन आम्ही चिंतन सुरू करतो. त्यावेळेस राधाबाई म्हणल्या ते सारबडचे महाराज आपले ते येत असते पैठणला 4 वाजता प्रवचन हा आपण जाऊ. सहज आल्या त्या. ते म्हणले हे कुठं आला माझ्या मला हे आडला का तो पडला का विठ्ठल विठ्ठल. ते म्हणले विचार सागरण पंचदशी 4 सुद्धा हा त्याची पुन्हा आला येऊ. चला म्हणलं तुम्ही ती उपचारा नका काय म्हणा का बाई ब्रह्मचारी सारं जीवन केला एका साडीवर 9 महिने काढी आळंदीला. तपे विना दैवत विद्या विना प्राप्ती बुजे विना हित कोण सांग. आणि बहीण घरी वाटी. आता घरी भाव सांगितलं की मी आता येऊ शकत. मग आता शिवपुराणामध्ये शिव कोण आहे, राम कोण आहे. हा तुला सांगितले राम म्हणजे दशरथ का बेटा नाही आहे की नाही महाराज. हृदयातला राम म्हणते हृदयातला राम असे बोला. दशरथ राम होऊन गेला का कसा होऊन गेला झालं ते अवतार संपला कार्य संपलं. पण आता कोण आहे तुमच्या हृदयात सर्वा घटी राम देहा देही एक. आणि तो रमणीय आपल्या शरीरामध्ये जो रमणीय करणारा आहे
राम म्हणजे काय? शरीरामुळे शरीर बरं वाटतं का चैतन्य असल्यामुळे बरं वाटतं? अलंकार जास्त घातल्यामुळे कर्मत का चैतन्य असल्यामुळे? वा वा. कपड्यामुळं आपली शान हे का चैतन्यामुळं? अरे एवढं साधं लक्षात घ्या, हे रमणीय आहे म्हणून करमत. घरामध्ये जास्त लेकरं बाळ असलं कमी करमत. आता सारे जीव आहे ना, जीव आवगे आणि घर बांधलं मोठं कोणीच नाही तिथं. सारे पैसे गिस सारे मस्त आहे, चाय भरपुरी. काय करमत तिथं? आता काय करमत? घो घो का लागत? रमणीय काय होत? काहीला श्रवण करण्याचा नाद लागला, वाईट आहे. श्रवण करण्याची एक चलत घे महाराज. काहीला कर्म येते चला आपला या. हे व्यसनाळ पद्धतीने ऐकू नका, हे अनुभव घ्या, अंगावर बांधा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अंगावर बांधता त्या दिवशी तुम्ही माणसामध्ये आले, तर तुम्ही आता माणसं सुद्धा नाही. विठाला विठाला आणि तुम्ही जर माणसं झाले म्हणल्यावर आकारानं माणसं का विचारानं माणसं असते तुमच्या भागाला? आकारानं मस्त इकून कट, हिरो कट, इकून कट, इकून कट, तलवार कट, ही माणसं असते का? आणि त्याला माणसं म्हणणं हे सुद्धा आपलं पापच आहे. त्याला माणूस म्हणून नाही, त्याला विचारता पत्ता विचार असून तो बुद्धी वापरणार का? इथं बुद्धी नाही. तो हातपाय जास्त वापरू राहिला का? बुद्धी. हातपाय वाकडे होतो वापरले त्यांनी असेल पाय काय म्हणजे त्यांनी बाहेरचे इंद्रिय लय वापरले. तुम्ही वापरले नाही का? बुद्धीने वापरली. आणि बुद्धी किती छटायची का? हात पाव एक 100 हाऊसपुरशी. या घरातला माणूस बुद्धी फक्त 1.5% 2% वापरतो. अब्दुल कलामना बुद्धी वापरली 6%. अणूचा शोध लागला. आणि आपण किती बुद्धी वापरली? काहीच नाही. PhD झाले, MBBS झाले तर 3%. आणि बुद्धी 100%. किती टक्के? आपण त्याला वापरणार का? ती तुटनाशी रबलावानी तुटत असती बुद्धी का? व्यापक होत असती संकोचेनी का रे? बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे. वैभव आहे तिथं. तुम्ही जर चांगल्या कामाला लागले तर वैभव आहे त्याचं. आणि देहाला मी म्हणता असं तर बुद्धीचं वैभव नाही. बुद्धी बिघाडेली. म्हणजे महाराजांनी PhD केली, काय नव्हत्या PhDला. काय भुललाशी वरल्या रंगा ऊस डोंगा परी, काय भुललाशी वरल्या. काय विषय येते, किती विषय येते, काय अज्ञानाचे विषय येते. तिने अज्ञान सगळं पुसून गेलं आणि हे सत्य मागं पडलं. त्यांच्याकरता तो अनाथ आहे का आपल्याकरता? बरं झालं आपल्याला कोणती हानी नोकरी लागली, मारले बिघडा. कारण की आपलं जे गबाळ्यावानी राहणं आहे इथं तर आपला ज्ञान होत असत. IIT मध्ये गेला की गेला तो कुठे गेला? तो कुठे गेला आपण काय सांग? कुठे गेला? फार लांब गेला, फार लांबून आला आणि फार लांब गेला. कोणाच्या? अरे बुद्धी होती. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तरी तू आपले स्वहित पाहे. स्वहित म्हणजे काय? असं ज्याला वाटतं तो साधक आहे आणि माणसाचाच साधक होत असतो. साधक म्हणून तरी राहा, नाही सिद्ध झाले तर साधक म्हणून तरी राहा.
साधकाचे माय बाप कारण बोलते एखादे महाराज येऊन तुमची साधक अवस्था जरी असली तर तुम्हाला बोध होईल आणि बोध झाला साधू बोध झाला तो आणि साधू का करते बोध हरी बुद्धी करते का बुद्धी करते आता आपली कोणती बुद्धी तपासा देह बुद्धी आहे का जात बुद्धी आहे का धर्म बुद्धी आहे का एखाद्या नोकरीची बुद्धी तपासा आणि देह बुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आरदडा संकल्प विकल्पाचा माला आणि वा देह बुद्धी सारखं दुःख कुठंच नाही आणि तुम्ही जर देह बुद्धी पाळली असली आपली शेळी पाळल्यावरी आणि त्याला काय म्हणून सावध आणि ती हरिबुद्धी कशाला होईल तर विचार ना कोणता विचार तो महाराज पहिल्या चरणा सांगतात पिंडाध्या